We're not a thing. नमस्कार, मी मंदाच्या रसोईमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। आज काही रसोई नाही, कालपासून मी तुम्हाला सांगितलं की जेवढा दिवस लागतील तेवढा दिवस हेच व्लॉग येणार। सकाळी एक शॉर्ट व्हिडिओ येणार, आजही आलेला आहे। तो बघितला का नाही तुम्ही? विचार की बाळा त्यांना, बघितला का नाही? बघितला का नाही तुम्ही कमेंट्स मध्ये सांगा। आणि काल आमचा बिछाने धुतलेले होते, अर्धे बिछाने धुतले, अर्धे बाकी होते। थोडंसं तिकडचं म्हणजे तिकडची साफसफाई, आज इकडची साफसफाई, थोडं 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 इकडं तिकडं इकडं तिकडं। आता आज आम्ही बेडरूम साफ करतो, थोडंसं कपड्यांची ठेवाण घेवाण जे काय असेल। आता हे कुठे घेऊन चालले? आता हे बाहेर ठेवायचं आणि इथलं सर्व साफ करायचं। आता ही बघा कपड्याची बास्केट म्हणा किंवा काही म्हणा, तुम्हाला जे योग्य वाटत असेल ते तुम्ही बोलत असाल किंवा ह्याचं काहीतरी नाव असेल, पण आम्ही याला काय बोलतो? ढोलका। पण ढोलका काय बोलतो आपण ह्याला? कारण की आई आबांना ढोल्या बोलायची। हा, आबा म्हणजे माझे सासरे, आणि आमच्या सासूबाई आहे ना, माझ्या सासऱ्यांना ना ढोल्या बोलायची। ढोल्या म्हणजे प्रेमाने ढोल्या बोलायचे। का आता आमच्या सासऱ्यांचं ना पोट मोठं होतं म्हणून आम्ही नाही का, आमच्या सासूबाईच बोलायच्या फक्त ढोल्या। ते कसं आता सासरे नाही आहेत आमचे या जगात आता, पण त्यांचं नाव आम्ही राहिलेलं आमच्या तोंडामध्ये नेहमी त्यांचं नाव असतं। त्यांना आम्ही आबा बोलायचो, पण प्रेमाने आम्ही त्यांना आम्ही नाही हो, आम्हीच येते सारखं। काय ग बाळा? आई बोलायची, आई बोलायची, फक्त आई बोलायची। ढोल्या ढोल्या ढोल्या, आम्ही आबा बोलायचो। आता बघा हे पण साफ करून घेते। मम्मी बोल बाळा। आज पाऊस बघ किती पडतोय। हो मग, तो पडणारच। नवरात्र यायच्या अगोदर त्याला लय जोर येतो, धाड अशी पडते त्याला की धाड। आई बोलायची म्हणजे माझी आई बोलायची, त्याला धाड भरली। परलची आई बोलायची बाळा, अशी आपली आई पण बोलायची। त्याला कसली धाड भरली, आग लागली ह्याला, असे बोलायचे पहिले। आम्ही पण बोलतो, पण लपून बोलतो आहे ना। किसी को पता नहीं चलेगा। तूच बोलते, मी नाही। हो बाई, मीच बोलते, मला धाड भरली। मग आपण काय करतोय तुलाच माहिती। बघा हे डेलीचे कपडे आहेत आमचे बरं का, बाळाचे आणि माझे, म्हणजे रोज वापरण्याचे कपडे आमचे, म्हणजे डेली घालतो ना आम्ही ते याच्यामध्ये। म्हणून हे ढोलका आमचं बेडरूम मध्ये, म्हणजे आमच्या आबांची आठवण। बरोबर ना बाळा? हो मम्मी। हा बोल बाळा। आता तिथे काय माझ्या टेबलची इथे? आता तुझं बघते की बाळा इथे काय काय चाललेलं आहे। हे बघा आमच्या बाळाचं सर्व। तर हा टेबल साफ करायचा, हे सगळं आमच्या बाळाचा ड्रेसिंग टेबल आहे। ड्रेसिंग टेबल आहे का तो सगळा कचरा टेबल आहे तेच कळत नाही कधी कधी आम्हाला। ते असं नाही की आम्ही साफसफाई करतो तेव्हाच ते मी सर्व इथं उलघडी करते, रोज मी करते। पण आमचं बाळ इथं आलं ना की रोज काय ना काहीतरी करत असतं। काय करावं या बाळाला? मम्मी ते मी साफ केलं असतं ना। मी रोज साफ करते बाळा, रोज मला बोलायला लावू नकोस। मी रोज साफ करते आणि तू रोज हे करते। बरं मला सांगा सर्वांनी, कोणाकोणाचा ड्रेसिंग टेबल असा वरून चकाचक दिसतो पण आतून सगळं हे भंगार असतं? जर कोणी कमेंट्स करत असाल ना माझा व्हिडिओ बघून, तर मला नक्की सांगा, म्हणजे आम्हाला असं बरं वाटेल की आमच्यासारखे बरेच जण आहेत की वरून ड्रेसिंग टेबल छान दिसतोय पण आतमध्ये सगळं भंगारच असतं। आणि पाठीमागे बघ तू काय केलं टीव्हीच्या इथे, स्वतःच सांग। मम्मी ती गोदडी बघ। माझं चुका सांगते, स्वतः बघ काय करते। आता ही माझी चूक नाही। आता कपडे धुवायला काढले, कितीही मोठा रूम असेल ना तरी पण एवढे कपडे जास्त एका वेळात सुकत नाही। त्याच्यामुळे कसं माहिती का, आपण एवढं सर्व लिक्विड वगैरे टाकायचं
धुवायचं सर्व, मग ते नाही सुकले तर त्याचा कोबट वास येतो ना. आपल्याला काय देशी जुगाड. आता बघा आमच्या बेडरूम मधलं टीव्ही वरती मी काल गोधडी टाकलेली, तर ती मला माझी चूक सांगते बघा. आता ह्या टीव्ही वरती ही हलकी फुलकी गोधडी आहे, मी काल अशी पटकरून रात्री अशी टाकून गेलेली. पण काय देशी जुगाड का होते. तर बघ दरवाजाच्या इथे पण तसंच. हा मग बेडरूमच्या दारावरती, टीव्ही वरती, चेअर वरती, बेड वरती, सगळीकडे कोण कोण कपडे टाकतं सांगा. आम्ही ते टाकतो बाबा, तुम्ही काय करता तुम्हाला सांगा. परत आली गोधडी. अगं राहू दे का बाई, सुकेल ती आज दिवसभरात, मग ठेवूया आपण. बरं आता हे सगळं आटपून वगैरे बाळा सगळं ह्याच्यामध्ये ठेवून टाकायचं आणि थोडंसं झाडू मारायचं. आमच्या घरामध्ये काही घाण वगैरे नसते, कारण आम्ही कसं हप्त्याला असं बरोबर आपलं झाडून घेतो की नाही बाळा. हो, मी वेळात वेळ काढते आणि हे सर्व करते. हे उपरचे जे जाळे वगैरे असतात ना हे सर्व काढून घेते. इथे बघा बाळाचा फोटो किती सुंदर आहे बघ. मला छानपैकी दाखव तुझा फोटो फ्रेम केलेला. तर बघा इथे बाळाचा किती छान फोटो आहे बघा, एकटीचाच फोटो आहे. आमचा फॅमिली फोटो जो आहे तो बनवायला दिलेला आहे आणि अजून तो आलेला नाही. फक्त बाळाचा फोटो पहिल्यांदा आला, म्हणजे पहिलाच बाळाचा फोटो आला. आमचा बसलाय अजून दुकानात. अगं ते मला पप्पानी बर्थडे गिफ्ट दिलेलं. हो का? हो. आमचा फॅमिली फोटो कोण देणार आम्हाला? ते तुझं तू बघ आणि पप्पा बघते. बस चल आता पटपट आवरून घे बाळा. हो, त्याच्यामध्ये काहीतरी आहे बाळाचं, हे सगळं बाळाचंच आहे. याच्यामध्ये माझं ते काढून नको, ते मशीन आहे. बरं आता आम्ही हे सर्व आटपून घेतो, कारण आम्हाला आणखीन दुसरी पण कामं आहेत. अगं कशाला धुते, पाऊस येतोय ना. अगं या साईडला झाडांना पाणी लागत नाही ना. हे पण आपण ही गोकर्णी बघा, सर्वांना दाखव आपण गोकर्णी कशा लावतो. पहिल्यांदा आम्ही गोकर्णी ना पहिल्यांदा बिया आहे ना ह्या अशा लावतो बघा. माझ्याकडे वंश असतात ना दरवर्षाचे, तर तुम्हाला मी दाखवते बघा. हे बघा गोकर्णी आले नाही, हे बघा ह्याच्यामध्ये पण आलेलं असं, मी याच्यामध्ये पण आलेलं आहे, दिसत नाही बघा इथे आलेलं आहे. आणि हे मम्मीने मिरचीचं झाड लावलं. आणि हे माझ्या बहिणीने त्या दिवशी बाळाच्या बड्डेला आलेली मिरच्यांच्या बिया टाकलेल्या. आता ह्या आणखीन जरा मोठ्या झाल्या तुम्ही ह्यांना कुंडी आणून वेगळी लावते. या साईडला ना पाणी लागत नाही ना झाडांना, म्हणून ते थोडंसं इथे पाणी टाकायचं. मी तुम्हाला दाखवते कृष्णकमळ पण बघा रोज एक येतं बरं का. बघा थोडक्यात दाखवते कृष्णकमळ. बघा बघा भिजली ना बाळा मी. हो, तुलाच जायचंय. ह्या साईडला पाणी लागत नाही ना, ह्या साईडच्या कुंड्यांना पाणी लागत नाही, मग इथे आम्हाला पाणी घालावं लागतं. मम्मी बस बाळा भरपूर काम आहेत. आता व्हिडिओ बनवता बनवता आमची कामं सर्व थांबून जातात, तरी पण आम्ही कामं पण करतो आणि व्हिडिओ पण दाखवतो. बरं आता आजच्या पुढचा आपला बेडरूमचा व्हिडिओ बस झाला, कारण आता उद्या आम्हाला कपाट आहे, बाहेरचा डायनिंग आहे, किचन आहे, रोज रोज हे होत राहणार. बरं कसा वाटला व्हिडिओ तुमच्यासाठी आम्ही करतो व्हिडिओ बरं का, बघायला बघत जावा आणि सबस्क्राईब करत जावा. हो, व्हिडिओ बनवण्याच्या मागे भरपूर काही कष्ट असतं बरोबर. हो, कष्ट करता करता आम्ही आमची कामही करतो आणि तुम्हाला एक विरंगुळा टाइमपास म्हणून आम्ही व्हिडिओ पण बनवतो. मग तुम्ही सबस्क्राईब का करत नाही, बरोबर ना बाळा. हो, मग सबस्क्राईब करत जावा. आता आवाज केला की मग परत बोलू नका. बस चला आता तोपर्यंत उद्या भेटूया कपाटासोबत, डायनिंग आणि कपाटासोबत. तोपर्यंत नमस्कार. That I don't wanna play, so don't say you need me when I walk away.